नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा आणि आशू गायत्रीला भेटून हॉस्पिटलमधून निघाल्या. गायत्रीसोबत वाईट झालं. बिचाऱ्या काकू किती काळजीत आहेत तिच्यासाठी, गाथा बोलली. रस्त्यात चक्कर येऊन पडली होती म्हणे. कुणीतरी भल्या माणसानं तिला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, आशू बोलली. जगात अजूनही कुठेतरी माणुसकी शिल्लक आहे हे ऐकून बरं वाटलं. नाहीतर लोक स्वार्थासाठी फार खालच्या थराला जातात, गाथा बोलली. देवबद्दल बोलतेस ना? गाथा, त्या दिवशी तू देवच्या फार्म हाऊसवरती देव आणि ममताला एकत्र पाहिलंच ना, ते खोटं होतं. म्हणजे ते सगळं खरं होतं तरीही खोटं होतं. तू काय बोलतेस मला काही कळत नाही आहे. आणि मी त्या लोकांबद्दल बोलत नव्हते, मी राजनबद्दल बोलत होते. आता राजनचं काय? अरे हां, मगाशी तू आणि जिजू बोलत होतात, काय झालं? आशूनं विचारलं. राजनने कंपनीमध्ये अकाउंट्समध्ये खूप घोटाळे केलेत. व्हॉट? हो, जिजूनी त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन काढली आहे, त्यात तो पूर्णपणे दोषी आहे. बापरे, तो असं काही करेल असं अजिबात वाटत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतात तशा नसतात. एनिवेज, तू इथून जाशील का? मला जरा ऑफिसला लवकर जावं लागेल. हो, मला इथे त्या चौकात सोड, मी टॅक्सीनं जाईन, आशू बोलली. ओके, मग गाथानं गाडी वळवली. इकडे गाथाच्या केबिनमध्ये समीर, गाथा आणि राजन होते. गाथा तिच्या चेअरवर बसली होती आणि समीर तिच्या बाजूला उभा होता आणि राजन समोरच्या चेअरवर बसला होता. तू असं का केलंस? गाथा त्याला रोखून पाहत बोलली. मी काय केलंय? राजन भोळेपणाचा आव आणत बोलला. हे बघ, समीरनं सगळा सर्च रिपोर्ट त्याच्यासमोर ठेवला. ते पाहून राजन फार घाबरला, परंतु त्याच्यासमोर तो तसं दाखवत नव्हता. काय झालं? बोलती बंद झाली का? समीर बोलला. समीर दादा, गाथा, याबद्दल मला काहीच माहीत नाही. ओह रिअली? खरंच खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. बिलं कमी करून कंपनीचे पैसे खिशात घालणं, चांगल्या विश्वासू लोकांना कामावरनं कमी करणं, हे तो नाही तर मग कोणी केलंय? जुन्या लोकांना मी काढलं कारण ते काम करण्यास अकार्यक्षम वाटत होते. मार्केटमध्ये टिकण्यासाठी नवीन विचार, आयडियाज हवे असतात जे त्यांच्याकडे नव्हते. म्हणून मी हा निर्णय घेतला. यात मी कंपनीच्या हिताचाच विचार केला होता. नवीन आयडिया वापरात आणण्यासाठी अनुभवाची देखील गरज असते राजन. आणि तू या सगळ्यांनाच कामावरनं कमी केलंस आणि आम्हाला सांगितलं की ती लोक स्वतःच्या मर्जीनं कंपनी सोडून जात आहेत म्हणून, गाथा बोलली. आणि हे बिल तर अजून नवीन कहाणी सांगते. या बिलांप्रमाणे कंपनीचा माल कमी किमतीत विकला गेलाय, पण त्याचे पूर्ण पैसे तू समोरच्या क्लायंट्सकडनं घेतलेत, समीर बोलला. मी असं काही केलं नाही, हा मला फसवण्याचा कट आहे. ओह रिअली? कोण फसवतंय तुला? मी, गाथा बोलली. आणि समीर त्याला रोखून पाहत समोर बोलला, परंतु राजनकडे उत्तर नव्हतं. तू असं का केलंस राजन? किती विश्वासानं ही कंपनी आम्ही तुला सोपवली होती आणि तू विश्वासघात केलास, गाथा ठामपणे बोलली. विश्वासघात तर केलासच, शिवाय कंपनी घशात घालण्याचा विचारही तुझा होता. कंपनी लॉसमध्ये जातीये, कंपनीवर फार कर्ज झालंय, कामगारांच्या पगारी रुकल्यात, अशी कारणं सांगून तू आम्हाला कंपनी विकायचा निर्णय घ्यायला लावलास. सगळं प्री प्लॅन होतं तुझं. या सगळ्यासाठी तुला पोलिसात द्यायला हवं. आय एम सॉरी गाथा, मी लालचमध्ये पडलो होतो, मला माफ कर प्लीज. मी पुन्हा असा मूर्खपणा करणार नाही, राजन रडण्याचं नाटक करत बोलला. आता रडून काही फायदा नाही, या सगळ्यांचा विचार तू आधी करायला हवा होतास, समीर बोलला. एक मिनिट जिजू. राजन, तुझ्यावरती माझा फार विश्वास होता आणि तोच तू तोडलायस. आय एम सॉरी, पण आता तू या कंपनीत काम करू शकत नाहीस. विश्वासघातकी लोकांना माझ्या कंपनीत जागा नाही. तू माझा चांगला मित्र होतास, माझ्या आत्याचा मुलगा आहेस, म्हणून तुझी पोलीस कंप्लेंट मी करत नाही आहे, पण तुला आत्ताच्या आत्ता राजीनामा मात्र द्यावा लागेल, गाथा निर्विकारपणे बोलली. प्लीज गाथा, राजन बोलला. गेट आउट, गाथा आता त्याला रोखून पाहत बोलली. राजन उठला आणि रागानं समीरकडे पाहत तिथून निघून गेला. गाथाने डोकं गच्च हातात पकडलं. तिला या गोष्टींचा बराच स्ट्रेस आला होता. कोणावर विश्वास ठेवावा काही कळत नाही, अवघड आहे सगळं.
स्वार्थासाठी लोक नात्याचा सुद्धा विचार करत नाहीत. चूक तुझी नाही, माझी आहे. मीच त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. माहीत नव्हतं हा साप निघेल आणि आपल्यालाच डसेल. जाऊ दे, सोड हा विषय. तू घरी जाऊन थोडा आराम कर, बरं वाटेल. नाही, आता राजनचा लोड आपल्यावर येईल. आराम करून कसं चालेल, गाथा बोलली. नको काळजी करूस, काही दिवस मॅकला बोलावून घेतो, समीर बोलला. हो, त्याला बोलवावंच लागेल. आता त्याची इथे खरंच गरज आहे, गाथा विचार करत बोलली. इकडे देव ग्रीशाच्या स्कूलमध्ये आला. एक्सक्यूज मी, मी डॉक्टर देवांश देसाई. मला ग्रीशाला भेटायचं आहे. विच क्लास? डोंट नो. तुम्ही तिचे कोण? फ्रेंड आहे. रिसेप्शनवरील मुलीनं त्याला अजीब एक्सप्रेशननं पाहिलं. आय एम सॉरी सर, ओन्ली ब्लड रिलेटिव्ज स्टुडंटला भेटू शकतात. म्हणजे आई वडील, आजी आजोबा, बाकी असं कोणालाही भेटता येत नाही. प्लीज, मला तिला एकदा पाहायचं आहे, देव रिक्वेस्ट करत होता. आणि तितक्यात प्रिन्सिपलनं रिसेप्शनवरील मुलीला बेल वाजवून बोलावून घेतलं. बाहेर कोण उभं आहे? मॅडम, कोणीतरी डॉक्टर देवांश देसाई म्हणून आहेत, त्यांना ग्रीशा नावाच्या स्टुडंटला भेटायचं आहे. कोण म्हणालीस? डॉक्टर देवांश देसाई. प्रिन्सिपल लगेचच चेअरवरनं उठली आणि बाहेर आली. देव अजूनही तिथेच उभा होता. डॉक्टर, तुम्ही? प्रिन्सिपल त्याला पाहून अविश्वासानं बोलली. हॅलो मॅडम, देव बोलला. तुम्ही या ना आतमध्ये. त्यांनी त्याला केबिनमध्ये नेलं. प्लीज सीट. प्रिन्सिपलनं त्याला आदरानं बसायला सांगितलं. थँक्यू, देव बोलला. तुम्ही इथे? तुमचं कोणी आहे का आमच्या स्कूलमध्ये? मला ग्रीशाला भेटायचं आहे, प्लीज. ओके, क्लास आणि पूर्ण नाव सांगा, मी इथेच बोलावून घेते. चालेल. ग्रीशा देशमुख, फ्रॉम लंडन. आत्ताच काही दिवसांपूर्वी ॲडमिशन झालं आहे पहा. ओह येस येस, काही दिवसांपूर्वी लंडनवरून आलेल्या 2 मुलांना आम्ही आमच्या स्कूलमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे. सत्यम आणि ग्रीशा, देव बोलला. राईट, 1 मिनिट. मग प्रिन्सिपलनं पुन्हा एक बेल वाजवली आणि बाहेर उभ्या असलेल्या मुलीला बोलावून घेतलं. ती लगेचच आत आली. नर्सरी लिलीमध्ये ग्रीशा देशमुख आहे, तिला घेऊन ये. ओके मॅडम. ती मुलगी लगेचच बाहेर गेली. तुम्ही नातेवाईक आहात का तिचे? प्रिन्सिपलनं विचारलं. नाही, ते अजून शोधायचं आहे, देव बोलला आणि प्रिन्सिपल न समजून त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे आम्ही फ्रेंड्स आहोत, समीर आणि मी. बरेच दिवस झालं तिला भेटलो नाही. आज इथून चाललो होतो, त्यामुळे तिला भेटावंसं वाटलं, देव बोलला. खरं तर हे कारण प्रिन्सिपलला पटलं नाही, परंतु तो इतका मोठा आणि प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे त्यापुढे त्याही जास्त काही बोलल्या नाहीत. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं? ग्रीशाला भेटल्यावरती देव काय करेल? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.